आदर्श जिल्हा परिषद शाळा गणपतीपुळे येथे पालकांकडून स्वच्छता मोहीम राबवण्यात आली असून पहिली ते चौथी या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांचे पालक यावेळी उपस्थित होते। त्यावेळी शाळेच्या वर्गखोल्यांची सफाई तसंच शाळेभोवती असणारे मैदान, त्यात आलेले संपूर्ण रान व झाडांची साफसफाई तसंच पालकांकडून मिळालेले झाडांची लागवड तसंच परत बागेची लागवड करण्यात आली। यावेळी पालकांसोबत शाळेच्या मुख्याध्यापिका तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, शिक्षण तज्ञ तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य उपस्थित होते। सर्व पालकांनी मिळून आदर्श जिल्हा परिषद शाळा गणपतीपुळेचा परिसर पूर्णपणे साफ केल्याचं दिसून येतंय। नमस्कार, मी पालक सौ मेघना सुमंत केळकर। आम्ही दरवर्षी आमच्या मराठी शाळेत गणपतीपुळे जिल्हा परिषद आदर्श मराठी शाळेमध्ये येतो आणि सर्व पालक येतात, मीच अशी नव्हे, आणि सगळे मिळून साफसफाई इथली करतो। मुलांचं आरोग्य चांगलं राहावं त्याच्या दृष्टिकोनातून सगळी साफसफाई करतो। नवीन झाडं कोणी आणली असतील तर ती लावतो, परसबागाची तयारी करायची आहे ती करतो आणि सगळे आनंदाने हे काम करतात आणि सगळ्यांना बरं वाटतं। चिपळूण खडपोली येथे एसटी बसला कारची समोरून धडक। चिपळूण तालुक्यातील खडपोली येथे वळणावर आज सकाळी एसटी बसला कारची समोरून धडक बसली। सुदैवाने कारमधील सर्व लोक सुरक्षित राहिले। सकाळी 8:30 वाजता ही घटना घडली। कोळकेवाडी ते चिपळूण अशी बस होती। अपघातानंतर अर्धा तास वाहतूक ठप्प होती। अपघाताप्रकरणी एसटी अधिकाऱ्यांनी कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली। केरळच्या धर्तीवर आता सिंधुदुर्ग जिल्ह्यात फूड सिक्युरिटी आर्मीची संकल्पना राबवण्यात आली आहे। या फूड सिक्युरिटी आर्मीचे जवान पुढील काळात शेतकऱ्यांच्या शेतात व फळबागेत काम करणार आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये नवीन समृद्धी येईल असा विश्वास रत्न सिंधुदुर्ग योजनेचे अध्यक्ष व शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी वेंगुर्ला येथे व्यक्त केला। की फूड सिक्युरिटी आर्मी ही संकल्पना केरळमधून सुरू झाली आणि मी किमान 3 ते 4 वेळा केरळला जाऊन आलो। तिथल्या कृषी मंत्र्यांना भेटलो, तिथल्या युनिव्हर्सिटीच्या किंवा ही त्यांच्याकडे हा वेगळाच संपूर्ण विभाग चालतो। तर त्यांच्याकडे आपण बघितलं की आपण ग्रुपला हे देतो, यंत्र देतो, परंतु आपण त्यांना ट्रेनिंग देत नाही। एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जर आपल्याला एखादा मिलिटरी मधला सैनिक भेटला तर आपण त्याला सॅल्यूट करतो, तोच मान शेतकऱ्याला मिळाला पाहिजे, हा ह्याच्या मागचा उद्देश आहे। आणि त्याच्यामुळे शेतीचं ट्रेनिंग आपण त्यांना देणारच, म्हणजे दिलेलं आहे ऑलरेडी। मॅकॅनायझेशन ऑफ ॲग्रिकल्चरचं ट्रेनिंग दिलेलं आहे। पुढच्या काळामध्ये त्यांना बंधारे कसे बांधायचे त्याचं ट्रेनिंग दिलं जाईल। नारळाला आपल्याला अळी पाडायला लागतात, त्याच्यासाठी मिळत नाहीत मजूर, मग त्याला यंत्र ती कामं करू शकतात, खतं घालायची असतात। आंब्याचं सीझन आलं तर त्याला स्प्रे मारायचा असतो। काजूचं उत्पन्न हे जर उन्हाळ्यामध्ये तुम्ही त्याला पाणी दिलं तर पूर्वीच्या संशोधनामध्ये 1.5 पट वाढतं असं सिद्ध झालं। आता तर मला कुलगुरू माझ्या सोबतच बसलेले आहेत, त्यांचं म्हणणं आहे की ते 3पट होऊ शकतं उत्पन्न। 3पट झालं तर कोकणामध्ये क्रांती होऊन जाईल काजूचं एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रोडक्शन झालं तर। कारण आता काजू देण्याच्या स्टेजवर आहेत, म्हणजे ती झाडं मोठी झालेली आहेत। मग त्याला पाणी देण्याच्या संदर्भातलं जी संकल्पना राबवायला लागेल ती ही फूड सिक्युरिटी आर्मी राबवू शकते। एक जसं सैन्याचं एखादं छोटं बटालियन सारखं असतं तसं एक अशी केंद्र पाहिजे की छोटी छोटी केंद्र की ज्याच्यामध्ये सगळ्याच्या सगळ्या सेवा मिळाल्या पाहिजेत। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।